परीक्षेमध्ये यावर हमखास प्रश्न विचारले जातात। चला तर बघूया महत्त्वाच्या नद्या व त्यांची उगमस्थानं। पहिली आहे सिंधू नदी। तर बघा, हिचा उगम हा तिबेटमधील मानस सरोवराजवळील बोखरचू या हिमनदीमधून होतो। सेकंड आहे गंगा नदी। हिचा उगम हा उत्तराखंड येथील गंगोत्रीय हिमनदीमधून होतो, परंतु प्रयागराज येथे अलकनंदा आणि भगीरथी हे दोन प्रवाह जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिला आपण गंगा असं म्हणतो। तिसरी आहे यमुना नदी, गंगेची सर्वात मोठी उपनदी। ही गंगेला प्रयागराज येथे मिळते आणि हिचा उगम हा पंढरपूर डोंगर रांगेतून यमुनोत्री हिमनदीतून होतो। चौथा आहे महानदी। तर हिचा उगम हा छत्तीसगड येथील सिंहवा पर्वतरांगेतून होतो आणि या महानदीवरच हिराकूड नावाचं प्रसिद्ध असं धरण आहे आणि कुठे आहे तर ओडिसामध्ये आहे। पाचवी आहे कावेरी नदी। तर हिचा उगम हा कर्नाटकातील ब्रह्मगिरी डोंगर रांगेतून कोडगू इथे होतो। सातवा आहे नर्मदा नदी, जिचा उगम हा मध्य प्रदेशातील अमरकंटक पठारातून होतो आणि ही नदी जी आहे ती खचदरीतून म्हणजे रिफ्ट व्हॅलीतून वाहते। सातवा आहे तापी नदी, जिचा उगम मध्य प्रदेशामधीलच मुलताई बैतूल जिल्हा इथून होतो। कुठून? मुलताई। आणि नर्मदा ही अमरकंटक आहे, पठार आहे, ठीक आहे, तिथून होतो। आठवा आहे स्वर्णरेखा नदी। हिचा उगम झारखंड येथील रांची पठारातून होतो आणि जमशेदपूर हे जे शहर आहे हे याच नदीवर वसलेलं आहे। नववा आहे ब्रह्मपुत्रा नदी। हिचा उगम हा तिबेटमधील चेमा युंगडोंग या हिमनदीमधून होतो आणि हिला तिबेटमध्ये सांगपो असं म्हटलं जातं आणि ही नदी अरुणाचल प्रदेशातून वाहते। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।